कट्टा घेऊन दहशत माजवणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात. नाशिक गुन्हे शाखेची मध्यरात्री धडाकेबाज कारवाई. पिस्तूल मॅगझिनसह जिवंत काडतूस जप्त. नाशिक शहरामध्ये देशी बनावटीचं पिस्तूल घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 सिनेस्टाईल कारवाई करत बेड्या ठोकल्यात. मध्यरात्रीच्या सापळ्यात आरोपीला पकडत पोलिसांनी त्याच्याकडून कट्टा, मॅगझिन आणि 2 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. शहरात पुन्हा गन कल्चर डोकं वर काढत असल्याची धक्कादायक चर्चा या घटनेनंतर सुरू झाली आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरातील सराईत गुन्हेगार आणि अवैध हत्यारं बाळगणाऱ्यांवर धडक मोहीम सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. राहुल दिलीप जाधव हा सराईत गुन्हेगार ध्रुवनगर परिसरामध्ये कट्टा घेऊन फिरतोय, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करतोय. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांनी तातडीनं सापळा रचण्याचे आदेश दिले. रात्री 1 वाजता पोलिसांनी धाड टाकत आरोपी राहुल दिलीप जाधव वय वर्ष 27 राहणार राजीवनगर, गोवर्धनगाव, गंगापूर रोड याला रंगेहात पकडलाय. झडतीत त्याच्याकडून विनापरवाना देशी बनावटीचं पिस्तूल, मॅगझिन आणि 2 जिवंत काडतुसं असा तब्बल 30,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. शहरात अवैध हत्यारांसह फिरणाऱ्या गुन्हेगारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कट्टा संस्कृती मोडून काढण्यासाठी पोलिसांनी आणखी कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ही थरारक कारवाई चेतन श्रीवंत, महेश साळुंखे, प्रदीप मजदे, धनंजय शिंदे, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, विलास चारोस्कर, राम बळे आणि गोरख साबळे यांच्या पथकानं पार पाडली. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, नाशिक.